धारवाड़ रेलवे मार्ग के अनुमोदन के लिए सभी सांसदों को पत्र लिखूंगा, विधान परिषद सदस्य सी नारायण स्वामी। लोकापुर से धारवाड़ तक नए रेलवे मार्ग के कार्यान्वयन के लिए मैं पूरी ईमानदारी से प्रयास करूंगा, ऐसा विधान परिषद में विपक्ष के नेता छलवाड़ी नारायण स्वामी ने कहा। शनिवार को बागलकोट शहर पहुंचे सांसद छलवाड़ी नारायण स्वामी से राज्य रेलवे विकास संघर्ष समिति के राज्याध्यक्ष कुतुबुद्दीन काजी ने मुलाकात की और लोकापुर धारवाड़ में रेलवे मार्ग के अनुमोदन के लिए निवेदन सौंपा। इस दौरान कुतुबुद्दीन काजी और राष्ट्र बंजारा समाज के अध्यक्ष बलराम नाइक ने भी अपने विचार रखे। विधान परिषद में विपक्ष के नेता छलवाड़ी नारायण स्वामी पहले दिल्ली रेलवे बोर्ड के अध्यक्ष भी रह चुके हैं, इसलिए रेलवे परियोजनाओं का उन्हें व्यापक ज्ञान है। उन्होंने कहा कि आगामी केंद्रीय बजट में लोकापुर धारवाड़ में रेलवे मार्ग की स्वीकृति के लिए सरकार पर दबाव बनाया जाना चाहिए और इस संबंध में राज्य के सभी 28 सांसदों को पत्र भी लिखा जाना चाहिए। बाद में सांसद छलवाड़ी नारायण स्वामी ने सकारात्मक प्रतिक्रिया देते हुए कहा, आप लोगों ने लोकापुर धारवाड़ नए रेलवे मार्ग की जनता हितैषी परियोजना मेरे संज्ञान में लाई है। इस मार्ग के कार्यान्वयन के लिए मैं संबंधित सभी लोगों को पत्र लिखूंगा और सरकार से इस योजना को शीघ्र शुरू कर जल्द पूरा कराने का आग्रह करूंगा। इस मौके पर विधान परिषद सदस्य हनुमंत निरानी, भाजपा जिलाध्यक्ष शांतन गौड़ा पाटिल, राष्ट्रीय बंजारा समाज के अध्यक्ष बलराम नाइक तथा रामदुर्ग रेलवे संघर्ष समिति के नेता एम के यादवाड़ उपस्थित थे। सर ಹೇಳಿ ಏನೇನ ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಚಟುವಟಿಕೆ ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ ವಿರೋಧ ಪಕ್ಷದ ನಾಯಕರು ಬಂದಿದ್ರು, ಅವರ ಹತ್ತಿರ ತಾವು ಏನೆಲ್ಲ ಮನವಿ ಮಾಡಿದ್ರಿ ಸರ್? ಇವಾಗಲೇ ವಿರೋಧ ಪಕ್ಷದ ನಾಯಕರ ಹಿಂದೆ ನಾವು ಮತ್ತು ಕಾಜಿಯವರು ಕೂಡಿ ಸಂಪೂರ್ಣವಾದ ಒಂದು ವಿಚಾರವನ್ನು ಕಾಜಿಯವರು ತಿಳಿಸಿದರು. ಏನಂದರೆ ಯಲ್ಲಮ್ಮ ಗುಡ್ಡ ಅಲ್ಲಿ ತನಕ ನಾವು ರೈಲ್ವೆ ಹೋದ್ರೆ ಇಡೀ ದೇಶ ಭಾರತದಿಂದ ಬೇರೆ ಬೇರೆ ಮೂಲೆಯಲ್ಲಿ ಬಂದರೂ ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಧರ್ಮಸ್ಥಳದ ಹಾಗೆ ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರ, ಅಲ್ಲಿ ರೈಲ್ವೆಯನ್ನು ಮಾಡಿದರೆ ಏನು ತಪ್ಪಿಲ್ಲ, ಭಾಳ ಉಪಯೋಗ ಅಂಥೇಳಿ ವಿರೋಧ ಪಕ್ಷ ನಾಯಕರು ಅವರು ಇವರು ಎಲ್ಲರೂ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದರಂಗೆ ನಮ್ಮ ಸಿ ನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ಅವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನು ನಾನು ಸ್ಪಂದಿಸ್ತೀನಿ, ಸಾಧ್ಯ ಆದಷ್ಟಕ್ಕೆ ತೀವ್ರ ರೀತಿಯಿಂದ ಅದನ್ನು ಅನುಷ್ಠಾನಕ್ಕೆ ತರ್ತೀನಿ ಅಂತ ಅವರು ಹೇಳಿದರು. ಅದು ಒಳ್ಳೆಯ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ. ನಾವು ಇದಕ್ಕೆ ನಾಗರಿಕರು ಮತ್ತು ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಎಲ್ಲರೂ ಅನುಕೂಲ ಆದಂಗೆ ಬೇರೆ ಬೇರೆಯವರು ರಾಷ್ಟ್ರ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ನಮ್ಮ ಸೆಂಟ್ರಲ್ ಮಿನಿಸ್ಟ್ರುಗಳಿಗೆ ತಿಳಿಸ್ಬೇಕು. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಇದು ಹಕ್ಕಿದು, ಕರ್ತವ್ಯ. ಒಬ್ಬರು ಕಾಜಿಯಿಂದಾಗಲಿ ಬಲರಾಮ್ ನಾಯ್ಕನಿಂದ ಆಗಲಿ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಅದು ಮಾಡೋಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಎಲ್ಲರೂ ಮಾಡಿರಿ. ಯಾರು ಕಾಜಿಯವರು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾರೆ ಅದ್ರ ಹಿಂದೆ ಸದಾ ನಮ್ಮ ಬೆಂಬಲ ಐತಿ. ನಾನು ಕೂಡ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷನಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಸ್ಟೇಟ್ ಕಮಿಟಿಯಲ್ಲಿ. ನಾನು ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರ ಮಟ್ಟದ ಬಂಜಾರ ಸಮಾಜದ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷನಾಗಿದ್ದೇನೆ, ಅಲ್ಲಿಂದ ಕೂಡ ನಾನು ಒತ್ತಾಯ ಮಾಡಿಸ್ತೇನೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ ಬಯಸ್ತೇನೆ.